तर माणसाच्या जीवनामध्ये संघर्ष हा ठरलेला आहे. स्ट्रगल इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर लाईफ. आपलं जीवन कशावरती अवलंबून आहे हो? तर लाईफ इज डिपेंड्स अपॉन 10% व्हॉट हॅपन्स टू यू अँड 90% हाऊ टू रिॲक्ट टू इट. याचा अर्थ काय? तर आपलं जीवन हे तुमच्यावरती येणाऱ्या संकटावरती 10% अवलंबून आहे आणि उरलेली 90% आलेल्या संकटांना तुम्ही कशा पद्धतीनं प्रतिसाद देताना त्याच्यावरती अवलंबून आहे. म्हणून आपण जर विचार केला ना तर नो वन नोटिस युअर पेन, नो वन नोटिस युअर सॅडनेस, नो वन नोटिस युअर स्ट्रगल, पीपल ओनली नोटिस युअर मिस्टेक. लोक तुमचं दुःख बघत नाहीत, लोक तुमच्या वेदना बघत नाहीत, लोक तुमच्या जीवनातील संघर्ष बघत नाहीत, पण तुम्ही चुकलाय कुठे ना हे मात्र अवश्य बघत असतात. म्हणून माणसाच्या जीवनामध्ये संघर्ष हा ठरलेलाच आहे. म्हणून मी बऱ्याच वेळा सांगते, एक माळी होता. माळ्याकडे सुंदर अशी बाग होती. त्यानं पाहिलं एका झाडाला खूप सारी फुलं लागली आहेत. माळ्याला आनंद झाला. त्यानं ती फुलं तोडली आणि बाजारामध्ये फुलं विकण्याकरिता गेला. एका गिराईकानं ती फुलं विकत घेतली. ते गिराईक निघालं पंढरपूरचं. अखेरकडे ब्रह्मांड नायकाच्या दारामध्ये जाऊन ते गिराईक फुलं विकायला लागलं. तुमच्या आमच्यासारखे भाविक मंडळी त्या ठिकाणी दर्शनाला गेले होते. एक जणानं ती फुलं विकत घेतली आणि देवाच्या दर्शनाकरिता रांगेमध्ये उभा राहिला. हळूहळू करत करत त्याचा नंबर आला. त्यानं काय केलं, ज्या फुलांचा तयार केलेला हार आहे तो पुजाऱ्याजवळ दिला आणि जी सुट्टी फुलं होती ती पायाजवळ ठेवली आणि तिथून दर्शन घेऊन तो निघून गेला. ज्या फुलांचा तयार केलेला हार होता तो हार पुजाऱ्यानं देवाच्या गळ्यामध्ये टाकला. आता हे सगळं झाल्यानंतर ती पायाजवळची फुलं बोलायला लागली. तुम्ही म्हणसाल महाराज फुलं कधी बोलतात का? माझ्या कीर्तनात बोलतात. माझ्या कीर्तनात माणसं बोलतात म्हणल्या फुलांना बोलायला हरकत नाही. ती पायाजवळची फुलं बोलायला सुरुवात करतात. गळ्यातल्या फुलांना सांगतात, अरे तुझ्या देवाच्या दरबारामध्ये कसलाच न्याय नाहीये, सगळीकडे अन्याय आहे. गळ्यातल्या फुलांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं आणि गळ्यातली फुलं विचारतात, का रे बाबा असं का म्हणतोय? पायाजवळच्या फुलांनी सांगितलं, अरे आपण एकाच मातेच्या पोटी जन्म घेतला, आपण एकच अन्न खाल्लं, एकच पाणी पिलो, एकाच माळ्यानं तोडलं, एकाच गिरायकानं विकत घेतलं, एकाच भाविक मंडळी बरोबर आपण इथं आलो आणि असं असून सुद्धा देवानं मला पायाजवळ स्थान दिले आणि तुला मात्र गळ्यात म्हणजे हृदयाजवळ स्थान दिले. देवानं असं का केलं? माझा प्रश्न आहे. त्यावेळेस गळ्यातल्या फुलांनी सुंदर असं उत्तर दिलं. गळ्यातली फुलं बोलायला सुरुवात करतायत, हे बघ दादा, मला तुझं म्हणणं पटते. आपण एकाच मातेच्या पोटी जन्म घेतला, एकच अन्न खाल्लं, एकच पाणी पिलो, एकाच माळ्यानं तोडलं, एकाच गिरायकानं विकत घेतलं, एकाच भाविक मंडळी बरोबर आपण इथं आलो आणि असं असो सुद्धा देवानं तुला पायाजवळ स्थान दिले आणि मला मात्र हृदयाजवळ स्थान दिले. देवानं असं का केले? तुझा प्रश्न आहे ना, तर उत्तर ऐक. गळ्यातली फुलं सांगतायत, मी माझ्या अंतकरणातून आर पार सुई टोचून घेतली ना, म्हणून मी देवाच्या हृदयाजवळ पोचलो आणि ते तू करू शकला नाहीस म्हणून तू देवाच्या पायाजवळ राहिला. म्हणून जीवनामध्ये टिकायचं का फुटायचं हे आपले आपण ठरवलं पाहिजे आणि माणसाच्या जीवनामध्ये संघर्ष हा ठरलेला